झाडांना पाणी दिलं, कारण की सकाळपासून काल सकाळी दिलं तर त्याच्यानंतर मी दिलंच नव्हतं पाणी. तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर एम एस एस पावसकर. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर एम एस एस पावसकर. चलो तर आपल्या डेली ब्लॉगला स्टार्ट करूया. तर हा ब्लॉग घरातलाच आहे. तर आज मला जायचं होतं भजनाला दुपारच्या 10 ते 10:30 ते 12च्या. तर त्यासाठी माझी गडबड चालू होती, कारण की मला 10पर्यंत सगळा स्वयंपाक आवरायचा होता. म्हणजे स्वयंपाक म्हणजे पातळ आमटी, परत सुकी भाजी, चपातीचं पीठ वगैरे मळून ठेवून जायचं होतं, कारण की आल्यावर मग परत मला घाई होणार नाही ना, म्हणून. तर एकीकडे सुकी भाजी केली, एकीकडे पातळ भाजी केली. तर सुकी भाजीमध्ये कारल्याची भाजी केली होती आणि वाटाण्याची आमटी केली. तर ही 4 भांडी पडलेली, म्हणलं पटकन घासून घ्यावी हातासरशी, परत लोड होणार नाही म्हणून भांडी वगैरे घासून ठेवले. तर तिकडं आमटी पण शिजत होती त्या साईडला. तर भजनाला जायचं कारण म्हणजे आता शिवोत्सव चालू आहे, म्हणजे आता हे शिवरात्री असल्यामुळे 7 दिवस उत्सव चालू आहे ना, 7 दिवसाचा सप्ताह चालू आहे. तर आता 2-3 दिवसावर आले शिवरात्री. तर आज मला जायचं होतं. जाताना हे सगळं क्लीन करायचं कारण म्हणजे जर मी हे असंच टाकून गेले ना, तर येऊपर्यंत मुंग्या वगैरे लागणार, किंवा मग ते आल्यावर फ्रेश पण वाटणार नाही घरात. असं वाटणार की किती पसारा पडलाय, कधी आवरायचा. त्यामुळे म्हणलं की पटशिरा टाईम आहे तर लगेच क्लीन करून घ्यावं, म्हणजे आलं की टेन्शन होणार नाही. मी भरपूर फास्ट आवरत होते, जवळजवळ की ते साबण वगैरे तो उडत होता, पण टाईम मला एवढा नव्हता. एक 10-15 मिनटं राहिलेले, त्यामध्ये एवढं मला सगळं करून जायचं होतं, म्हणून फास्टमध्ये साबण पण उडत होता. पण म्हणलं ठीक आहे, आणि परत क्लीन करता येईल. तर आता दीड तास तर मला जायचं होतं, त्यामुळे म्हणलं पहिल्यांदा नाश्ता करून घ्यावा. माझा नाश्ता राहिलेला लास्टला, कारण की मी आवरत बसले. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा नाश्ता करून घ्यावा, नाहीतर परत भूक लागली की मधून काही येता येणार नाही, म्हणून आधी नाश्ता करून घेतला, मग परत क्लिनिंग सुरू केली. इकडे आमटी उकळली होती, म्हणजे आमटी शिजली होती आणि कारलं पण तयार होतं. तर कारल्यामध्ये मी थोडासा म्हणजे जास्त प्रमाणात गूळ वापरते, कारण की कडू कारलं कोण खात नाही. जरा गोड असलं ना, मला पण खायला चांगले लागतं. चिंच घालत होते मी, पण आता बंद केलं आहे, त्याच्याऐवजी जास्त गूळच घालते. मला किचन कटा पूर्ण आवरून जायचं होता, कारण की असंच ठेवलं ना पूर्ण त्याच्यावर मुंग्या वगैरे होतील परत, आणि मलाच ते काम लागेल. त्यामुळं म्हणलं पूर्ण हे क्लीन करावं आधी, आणि मग नीट जावं. इतका गडबडीत फास्ट मी क्लीन करत होते, कारण की 10-15 मिनटंच राहिलेले. पण म्हणलं तो पुरता अशी वरची साफसफाई करून जाव्या, आल्यावर पूर्ण क्लीन करता येतील, म्हणून मी वरचं असं जे पडलेलं ना आपण स्वयंपाक करताना, तर ते वरचं हे बघा, वरचं तेवढं साफ केलं. म्हणलं आल्यावर पूर्ण क्लीन करूया, डीप क्लीन. तर म्हणून मी आवरले पटकन. हे बघा, आपली पूर्ण क्लिनिंग झाली आहे किचन कटेवरची, म्हणजे अशी वरचीच खरं नीट झाले सगळं. तर मी पटकन असं आवरायला घेतले, कारण की मला अजून माझं आवरायचं होतं. मी ड्रेसेस घालून निघाले, कारण की वेळ तर एवढा झाला, आणि तर साडी नेसायची म्हणलं की अर्धा-पाऊण तास साडीतच जाणार. त्यामुळे पटकन आहे तसा ड्रेस घातला आणि पटशिरा आवरायला घेतले. कुठं बाहेर जायचं म्हणलं ना, घरातलं पूर्ण क्लिनिंग वगैरे करून पूर्ण स्वयंपाक वगैरे आवरून गेलं ना, मगच बरं वाटतं. नाही तर जर मी बाहेर गेले ना, तर असं वाटतं की कधी घरी जाईन, कारण की घरातलं सगळं काम तसंच राहिले. त्यामुळे मी पहिल्यांदा सगळी तयारी करते. जायचं असेल तेव्हा त्या दिवशी जरा लवकर उठायचा प्रयत्न करते, आणि लवकर आवरून घरातलं ते मग निघते, कारण की मला मग असं मन मोकळेपणानं बाहेर जाता येतं. म्हणून जास्त मेकअप काही करत बसले नाही. पहिल्यांदा केस वगैरे विंचरून घेतली, परत आहे तशी क्रीम वगैरे लावली, आणि पटकन पावडर त्यानं लावून लगेच निघाले मी. जास्त काही टाईम गेला नाही माझा. इतर कपडे पण राहिलेले, म्हणलं आल्यावर सगळं करावे, कारण की एकदम एवढ्या कमी वेळात एकटीनं होणं शक्य नाही. दोघीजण असलं तर एकाने एक होऊ शकतं. मंदिरामध्ये खरं तर आता 4 टाईमच्या उपासना चालू आहेत. सकाळी प्रातस्मरण, परत दुपारचं भजन असतं, परत संध्याकाळचं भजन असतं, आणि परत रात्रस्मरण, अशा 4 टाईमच्या उपासना चालू आहेत. खरं मला 10चं टायमिंग म्हणजे बरं पडतं, माझ्या कामानुसार मला जाता येतं, म्हणून मी 10च्या टायमिंगला जाते भजनाला. आणि मंदिरात गेलं ना, मेन म्हणजे मन असं प्रसन्न वाटतं, आणि आपल्या दिवसभराची दवदव जी झाली असते ना, तिथे गेल्यावर असं काही जाणवत नाही, एकदम शांत वाटतं मनाला. आणि असं म्हणतातच की एखादं तरी आपल्याला गुरु पाहिजेच, म्हणजे एखाद्या ठिकाणी तर आपली श्रद्धा पाहिजेच. त्यामुळं मला मंदिरात पण जायला आवडतं. माझा मेकअप हा साधा सिंपल असतो, म्हणजे पहिल्यांदा चेहरा वगैरे नीट धुणं, परत त्यानंतर क्रीम लावणं, त्याच्यानंतर पावडर लावणं, परत मग आय शॅडो वगैरे मी लावते थोडंसं किंचित, आणि त्याच्यानंतर मग लिप बाम, ते लिपस्टिकवाणी दिसतं पण ते लिप बाम आहे. लिप बाम लावायचा, आणि त्यानंतर सिंदूर आणि टिकली. झाला माझा मेकअप पूर्ण झाला.
तर माझं आवरून झालं होतं, पण मेन म्हणजे राहिलेलं पुस्तक घ्यायचं, कारण की भजनाला जायचं म्हटल्यावर पुस्तक तर पाहिजे. तर पुस्तक पहिल्यांदा घेतलं आणि मी निघाले भजनासाठी. तर मंदिर आमच्या घरापासून अगदीच जवळ आहे. मी मागच्या मिनी ब्लॉगमध्ये सांगितले, म्हणजे तिला खूप दिवस झाले असतील, पण त्याच्यात सांगितले 1-2 कॉलनी सोडले की मंदिर लगेच लागतं. त्यामुळे मी जाताना चालतच निघाले, कारण की लगेच पोचणार, एक 5च मिनटाचा रस्ता आहे, एवढा काही लेट लागत नाही जायला. त्यामुळे मी निघाले चालतच. तर मी मंदिराचा किंवा त्या परिसराचा किंवा आपण भजनाला वगैरे बसलेला त्याचा व्हिडिओ केला नाही, कारण की ते वरूनच कशी त्याला परमिशन नाही की आपण सोशल मीडियावर टाकण्यासाठी. तर आता आहे तर आहेच, परमिशन नाही म्हणल्यावर आपण त्याच्या विरुद्ध जाऊन कशाला टाकायचं. आता खूप जण लोक टाकतात सोशल मीडियावर, यूट्यूबवर किंवा ह्याच्यावर. तर मी आले घरी आल्या पहिल्यांदा झाडांना पाणी दिलं, कारण की सकाळपासून काल सकाळी दिलं तर त्याच्यानंतर मी दिलंच नव्हतं पाणी. त्यामुळे पहिल्यांदा झाडांना पाणी घालून घेतलं, कारण की त्याची माती वाढली, त्यामुळे पहिल्यांदा पाणी दिलं. मी शक्यतो झाडांची जर माती अशी वाळायला आली ना तेव्हाच पाणी देते, पण एक दिवसात ते वाळून जातं पूर्ण, म्हणजे असं पूर्ण वाळपर्यंत नाही, जवळजवळ एक 9 म्हणजे 10-12 तासानंतर पाणी देते मी त्याला कंटिन्यू. तर आज ना मी काकडीचा रस असतो ना, तो आपला मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला, कारण की तो बर्फ करून मला चोळायचा होता स्किनसाठी, चेहऱ्यासाठी, कारण की त्यानं स्किन पूर्ण सॉफ्ट होते आपली. तर मी आधी ट्राय करत होते, पण आता हे खूपच मला थंड वाटायला लागले, त्यामुळे म्हणले का कापडामध्ये आपण घालून ते करावं, जरा आपल्या स्किन थंड झाली ना मग परत बर्फ लावा असा विचार केला. तर आता मे महिना आला नाही अजून, पण तरीसुद्धा गरमी इतकी वाढली ना, तर स्किन लगेच ड्राय व्हायला लागली माझी. त्यामुळे मी काकडीचा प्रयोग सुरू केला. म्हणलं आता एवढा उन्हाळा वाढला आहे तर आपण पण स्किनची काळजी घ्यायलाच पाहिजे, ऑफकोर्स घ्यायलाच पाहिजे, नाहीतर ना परत मग ते जास्तच पांढरं होऊन जातं आणि एकदम अशी स्किन सुकल्यावानी वाटते. त्यामुळे हे मी काकडीचा रस काढून ठेवलेला तो चोळती आहे बर्फ करून. तर त्यासाठी मी हा कापड यूज केला, कारण की भरपूर थंड लागत होतं मला ते, म्हणून. तर बर्फ चेहऱ्यावर चोळण्याचा फायदा म्हणजे आपल्या चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या थोड्या पडतात ना, त्या बर्फामुळे पडत नाही. पूर्ण चेहरा असा टणक आणि तेजस्वी वाटतो बर्फामुळे. त्यामुळे बर्फ आठवड्यातून एकदा तर चोळावा चेहऱ्याला, त्यामुळे पूर्ण असा चेहरा असा टणक वाटतो. तर तुम्ही तुमच्या चेहऱ्याची, त्वचेची काळजी उन्हाळ्यात कसे घेता मला नक्की सांगा. बर्फ चोळून घेतला मी चेहऱ्यावर, पण परत ते पाण्यानं काही धुतलं नाही, कारण की ते तसंच ठेवून द्यायचं असतो 1-2-4 तास, तर तसंच राहायला पाहिजे. तर मी तोपर्यंत माझी सगळी घरातली कामं ते आवरून घेतली. बर्फ चोळून झाल्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं, तर निवांत संध्याकाळी चेहरा ते धुवून घेतला. तर चलो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा, आणि वरती दिसणाऱ्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, दाबा, म्हणजे माझे जे व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा येईल त्यासाठी, आणि माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला येईल म्हणून. तर चला, माझे स्किन केअर करून झाले. तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या त्वचेची कशी काळजी करता नक्की सांगा, आणि चलो अँड डू कमेंट्स, लाईक, शेअर अँड स्टे कनेक्टेड गाईज, अँड increase our YouTube family please. चलो बाय.